दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला तेव्हा लोकशाही धोक्यात आली होती. मग रांचीमध्ये जेनझेडवर लाठीचार्ज झाला तेव्हा लोकशाही कुठे गेली? सरकार बदललं म्हणून लाठीचा अर्थही बदलतो का? रांचीमध्ये आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जेनझेड अर्थात नव्या पिढीतील तरुणांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि वॉटर कॅननचा मारा झाल्याची घटना आज देशाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जेपीएससी आणि जेएसएससी भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो तरुणांनी झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढला. आंदोलकांनी बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी पाणीफेक, अश्रुधूर आणि लाठीचार्जचा मुक्तहस्ते वापर करून जमावाला रोखल्याचे वृत्त आहे. रांचीतील ही घटना केवळ एका आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईची बातमी म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. या घटनेच्या मागे आजच्या तरुणांच्या मनात साचलेला एक मोठा प्रश्न आहे. आमच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आम्हाला कोण देणार? सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी परीक्षा म्हणजे केवळ काही तासांचा पेपर नसतो. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत असते. घरच्यांच्या अपेक्षा असतात. आर्थिक परिस्थितीशी केलेला संघर्ष असतो. वयाची मर्यादा असते. एखाद्या परीक्षेच्या निकालावर एखाद्या तरुणाचे पुढील संपूर्ण आयुष्य अवलंबून असू शकते. त्यामुळे भरती प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाले, परीक्षा प्रक्रियेवर संशय निर्माण झाला किंवा निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले तर त्या प्रश्नांची उत्तरे मागणे हा तरुणांचा अधिकार आहे. आरोप खरे आहेत की खोटे याचा निर्णय निष्पक्ष चौकशीने झाला पाहिजे, लाठीने नाही. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण आंदोलनकर्त्यांवरही कायद्याचे बंधन आहे. बॅरिकेड तोडणे, पोलिसांवर हल्ला करणे, दगडफेक करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य ठरू शकत नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली तर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. हेही मान्य करावे लागेल. पण प्रश्न एवढ्यावर संपत नाही. पोलिसांनी बळाचा वापर केला हा एक भाग झाला. तो बळाचा वापर आवश्यक होता का, प्रमाणबद्ध होता का आणि संवादाचे पर्याय संपल्यानंतरच तो करण्यात आला का, हा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रशासनाकडे केवळ लाठी, अश्रुधूर आणि वॉटर कॅनन हेच पर्याय नसतात. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करता येते. त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात स्वीकारता येतात. चौकशीची घोषणा करता येते. परीक्षेच्या प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती जनतेसमोर ठेवता येते. चौकशीसाठी वेळमर्यादा निश्चित करता येते. तरुणांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी सरकार स्वतः पुढाकार घेऊ शकते. मग संवादाची जागा संघर्षाने का घेतली? हा प्रश्न सरकारला विचारावा लागेल. या संदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झीविषयी केलेले सकारात्मक निरीक्षणही विचार करण्यासारखे आहे. त्यांनी या पिढीला प्रामाणिक आणि प्रश्न विचारणारी पिढी म्हणून पाहिले आहे. आजच्या तरुणांकडे केवळ संशयाने पाहण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांमागील प्रामाणिकता समजून घेण्याची गरज आहे. कारण आजचा तरुण केवळ विरोधासाठी विरोध करत नाही. अनेकदा तो व्यवस्था अधिक पारदर्शक, सक्षम आणि उत्तरदायी व्हावी म्हणून प्रश्न विचारत असतो. रांचीतील तरुणांच्या आंदोलनाकडे म्हणूनच केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा विश्वासाचा प्रश्न आहे. सरकारी भरती प्रक्रिया पारदर्शक आहे असे सरकार म्हणत असेल तर त्याने ते पुराव्यांसह स्पष्ट केले पाहिजे. कोणतीही अनियमितता झालेली नाही असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर निष्पक्ष चौकशी करून ते जनतेसमोर सिद्ध केले पाहिजे. आणि जर काही गैरप्रकार आढळले असतील तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे दुहेरी निकषांचा. काही दिवसांपूर्वी दिल्लीत नीट आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. त्या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर देशभरातून तीव्र टीका झाली. मानवाधिकार संघटनांनीही पोलिसांच्या या बळाच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ह्युमन राईट्स वॉच या संघटनेने दिल्लीतील 20 जुलैच्या कारवाईबाबत सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठीचा वापर केल्याचे नमूद करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर आंदोलनाच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी गणवेशातच राहावे अशा सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयानेही शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली आहे. केवळ आंदोलन होत आहे म्हणून लाठीचार्ज करता येणार नाही असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी आंदोलकांनीही कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. मग रांचीतील जेएनझीवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि वॉटर कॅननचा वापर झाल्याचं वृत्त आल्यानंतर तोच प्रश्न समान तीव्रतेने का विचारला जाऊ नये? दिल्लीमध्ये लाठी चुकीची आणि रांचीमध्ये ती योग्य असा लोकशाहीचा काही वेगळा नियम आहे का?
सरकार भाजपचे असेल तर पोलिसांचा लाठीचार्ज लोकशाही विरोधी आणि सरकार झामुमो काँग्रेस आघाडीचे असेल तर तो केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय अशी भूमिका स्वीकारता येणार नाही. लोकशाहीचा निकष सरकारच्या पक्षावर ठरता कामा नये. सरकारचा रंग बदलला म्हणून लाठीचा अर्थ बदलता कामा नये. दिल्लीतील कारवाईवर ज्यांनी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांचे अधिकार आणि मानवी हक्क यांच्या नावाने सरकारला जाब विचारला, त्यांनी रांचीतील घटनेबाबतही त्याच तत्वनिष्ठ भूमिकेतून प्रश्न विचारला पाहिजे. आणि दिल्लीतील कारवाईचे समर्थन करणाऱ्यांनी रांचीतील कारवाईचे समर्थन करायचे असेल तर दोन्ही घटनांसाठी समान निकष आणि समान तर्क मांडला पाहिजे. कारण लोकशाहीची खरी कसोटी आपल्या विचारांच्या लोकांवर अन्याय झाला तेव्हा होत नाही. आपल्या विचारांच्या विरोधात असलेल्या लोकांवर अन्याय झाला तेव्हाही आपण त्याला अन्याय म्हणतो का यावर होते. हीच खरी वैचारिक प्रामाणिकता आहे. आजची जेनझेड या दुहेरी निकषांना प्रश्न विचारत आहे. तिला कोणत्याही सरकारकडून फार मोठी मागणी नाही. तिला एवढेच हवे आहे, परीक्षा पारदर्शक असेल तर सांगा, निवड प्रक्रिया निष्पक्ष असेल तर पुरावे द्या, अनियमितता नसेल तर चौकशी करून ते स्पष्ट करा, अनियमितता झाली असेल तर दोषींवर कारवाई करा. पण प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला लाठी दाखवून प्रश्न संपवण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न संपत नाही. उलट तो अधिक तीव्र होतो. आजचा तरुण माहितीच्या युगात जगतो. त्याच्या हातात मोबाईल आहे, कॅमेरा आहे आणि देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही मिनिटांत देशभर पोहोचवण्याची ताकद आहे. त्यामुळे प्रशासनाने ही काळानुसार संवादाची पद्धत बदलली पाहिजे. रस्ता रिकामा करता येतो, पण प्रश्न रिकामा करता येत नाहीत. गर्दी पांगवता येते, पण असंतोष पांगवता येत नाही. बॅरिकेड उभे करता येतात, पण तरुणांच्या अपेक्षांना बॅरिकेड लावता येत नाही. रांचीतील आंदोलनाने सरकारसमोर दोन स्पष्ट जबाबदाऱ्या ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे JPSC माइंजा JSSC भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशी करणे. दुसरी म्हणजे पोलीस कारवाईबाबतही वस्तुनिष्ठ माहिती जनतेसमोर ठेवणे. बळाचा वापर का करावा लागला, कोणत्या परिस्थितीत अश्रुधूर आणि वॉटर कॅनन वापरले गेले, आंदोलकांकडून नेमका कायदा मोडला गेला का आणि पोलिसांची कारवाई प्रमाणबद्ध होती का, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. सरकारचे काम केवळ आंदोलन थांबवणे नसते. सरकारचे काम आंदोलन निर्माण करणारी परिस्थिती समजून घेऊन ती दूर करणे असते. अब केवळ झारखंडसाठी नाही, देशातील प्रत्येक राज्यासाठी महत्त्वाची आहे. कारण स्पर्धा परीक्षा, सरकारी भरती आणि निवड प्रक्रियेतील पारदर्शकता हा लाखो तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला विषय आहे. आजचा तरुण विचारतो आहे की मेहनत आमची, परीक्षा आमची, भविष्य आमचे, मग पारदर्शकतेची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न विचारणे गुन्हा नाही. आंदोलनकर्त्यांनीही हिंसेपासून दूर राहून आपला लढा लोकशाहीच्या मार्गाने पुढे नेला पाहिजे. सरकारनेही बळाचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणूनच केला पाहिजे. कारण सरकार आणि जनता हे दोन परस्पर विरोधी पक्ष नाहीत. सरकार हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारे माध्यम आहे. म्हणून रांचीतील घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. जेनझीच्या मागण्यांवर तातडीने संवाद झाला पाहिजे. JPSC आणि JSSC भरती प्रक्रियेबाबतचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे आणि दोषी आढळल्यास कोणत्याही दबावाशिवाय कारवाई झाली पाहिजे. कारण शेवटी एक सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. लाठीने आंदोलनाची गर्दी पांगवता येते, पण जेनझीच्या मनातील प्रश्न पांगवता येत नाहीत. रांचीतील तरुणांचा आवाज केवळ रांचीचा आवाज नाही, तो त्या प्रत्येक तरुणाचा आवाज आहे जो वर्षानुवर्षे अभ्यास करून एका संधीची वाट पाहत आहे. तो त्या प्रत्येक पालकाचा आवाज आहे ज्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट केले आहेत. आणि तो त्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे ज्याला आपल्या देशातील व्यवस्था अधिक पारदर्शक, अधिक सक्षम आणि अधिक उत्तरदायी पाहायची आहे. म्हणून प्रश्न आंदोलन थांबवण्याचा नाही, प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती थांबवण्याचा आहे. लोकशाहीची खरी ताकद दडपशाहीत नाही, संवादात आहे. लाठीमध्ये नाही, उत्तरदायित्वात आहे. बॅरिकेडमध्ये नाही, विश्वासात आहे. रांचीतील जेनझीचा आवाज ऐका, दडपू नका. कारण प्रश्न विचारणारा तरुण लोकशाहीचा शत्रू नसतो, तो लोकशाही अधिक सक्षम करण्याची संधी असतो. लेखक वागीश विचारसेतू.